आज 28 फरवरी 2022 को ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन शाखा बीजापुर की तरफ से आज डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहब को पिछले 23 तारीख को जो विश्व हिंदू परिषद और बजरंग दल का एक रैली आयोजन की गई थी, उसमें पूजा नामी एक लड़की हिंदुस्तान में रहने बसने वाले मुसलमानों को लेकर एक हेट स्पीच यानी कि शिवाजी महाराज की तलवार से हम हिजाब पहनने वाली हमारी माँ बहनों को इंच इंच करके कतरने वाली ऐसी हेट स्पीच देने वाली उसके ख़िलाफ़ में हम आज डीसी साहब को एक मेमोरेंडम दे रहे हैं। इस मेमोरेंडम में हम डीसी साहब से मनवी करते हैं कि जो हेट स्पीच देकर इस हिंदुस्तान की शांति को, इस हिंदुस्तान की रौनक को तबाह बर्बाद करने तुलने वाली ये जो विश्व हिंदू परिषद है, बजरंग दल है, आरएसएस है, ऐसे संगठन के साथ लेकर जो हेट स्पीच दे रही है पूजा नामी लड़की को हम कड़ी से कड़ी निंदा करते हैं और डीसी साहब से ये मनवी करते हैं कि उसके खिलाफ़ एक कार्रवाई की जाए, कानूनी कार्रवाई की जाए। उसके खिलाफ़ यूएपीए के तहत उसके ऊपर एक केस दाखिल करें और उसको अच्छी से अच्छी कड़ी सज़ा दिलाए उसको। ये हमारा सबसे पहले हमारी मांगनी है। आप जानते हैं कि हिंदुस्तान एक सेकुलरिज्म देश है। इस हिंदुस्तान में मुस्लिम ही नहीं बल्कि हिंदू ही नहीं बल्कि ये हिंदुस्तान हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी का है ये हिंदुस्तान। इस हिंदुस्तान में प्यार मोहब्बत से हम लोग रहते बसते हैं, लेकिन कुछ ऐसे गद्दार नेता हैं जिन्होंने हिंदुस्तान को तोड़ मरोड़ कर रखने की कोशिश कर रहे हैं। हत्ता कि यहाँ के सियासतदान से पकड़कर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ये सारे जो कमिटियाँ हैं, संगठनियाँ हैं, इनके तहत एक मोहब्बत भरा पैगाम देने के बजाय हिंदुस्तान को तोड़ने वाला काम किया जा रहा है। हम इसकी सख्त मजम्मत करते हैं और ये विनंती करते हैं कि यूएपीए के तहत में उस युवती के नाम पर और वो संगठन जिन्होंने आयोजन किया था उन पर आईपीसी सेक्शन 153A, 121 और 295A के तहत में उन पर एफआईआर दाखिल करके उनको सख्त से सख्त सजा दिलाने की कोशिश करें। मैं अल्लाह बख्श बीजापुर, जिला सदर, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ವಿಜಯಪುರ। ಇಂದು ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಎಂಐಎಂ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದ ವಾರ ಸಂಘ ಪರಿವಾರದವರು ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜನ ಮುಸ್ಲಿಮರ ವಿರುದ್ಧ ಕೆಲವೊಂದು ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಮತ್ತಿನ್ನೂ ನಾವು ಇದರ ಹಿಂದಿರುವಂಥ ಕೆಲವು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಾಯೋಜಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮವನ್ನು ದ್ವೇಷಿಸುವಂಥ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರು ಅವಹೇಳನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡುವುದಲ್ಲದೆ ದೇಶ ವಿರೋಧಿ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥವ್ರ ವಿರುದ್ಧ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಎಂಐಎಂ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಇಂದು ಡಿಸಿ ಅವರ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಆಗ್ರಹವನ್ನು ನಾವು ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಒಂದು ಕಡೆ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಕಾನೂನು ಬಾಹಿರ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ ದೇಶ ವಿರೋಧಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಇಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅವರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕಾನೂನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಜರುಗಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಆ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಅವರನ್ನು ದೇಶದ್ರೋಹಿ ಕಾನೂನಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳಿಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶಹನವಾಜ್ ಕೂಡಿ ಅಂತ ಸರ್.